नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. माझ्या याआधीच्या व्हिडिओमध्ये भारताने पाकिस्तानवर केलेला वज्रप्रहार याबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतरच्या पुढच्या काय घटना घडल्या त्याबद्दल आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा त्यांच्यावरती वज्रप्रहार करत होतो 7 तारखेच्या रात्रीला, तेव्हाच त्यांनी आपल्यावरती सुद्धा आपल्या सिव्हिल लोकेशनमध्ये म्हणजे नागरिक क्षेत्रामध्ये त्यांनी तिकडनं मिसाईल आणि ड्रोनचा हल्ला सुरू केला होता. परंतु त्यांच्या दुर्दैवाने आपली हवाई संरक्षण यंत्रणा इतकी सक्षम होती की त्यांचा एकसुद्धा ड्रोन किंवा मिसाईल त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचू शकलं नाही. त्याला मध्येच आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने उडवून टाकलं. ती यंत्रणा थोडीशी इस्रायलचा जसा आयर्न डोम म्हटला जातो त्या पद्धतीचीच आहे आणि मिसाईलचा वैध घेऊन त्या मिसाईलला उडवून टाकण्याची L-70 नावाची एक बंदूक आहे. म्हणजे पॉवरफुल बंदूक आहे ती, ऑटोमॅटिक चालते ती, तशी आहे. किंवा S-400 नावाचं एक रशियाने दिलेलं अँटी मिसाईल आहे. त्या S-400नी तर पाकिस्तानच्या एका F-16चाच वेध घेतला. F-16 हे पाकिस्तानचं अमेरिकेने दिलेलं अत्याधुनिक विमान आहे, पण ते उडवलं गेलं. दुसरा एक F-16सुद्धा काल उडवलं गेलं. ते F-16 तर सरगोदा म्हणून त्यांचा जो बेस आहे, त्यांचा मिलिटरी एअरपोर्ट आहे, तो लाहोरच्या जस्ट पूर्वेला आहे. तिथनं निघालं आणि निघाल्या क्षणीच त्या थोड्या वेळात त्याला आपण उडवून टाकलं. तेव्हा आपण पाकिस्तानची आत्तापर्यंत 5 विमानं पाडलेली आहेत. त्यातली 2 F-16 आहेत, 2 JF-17 आहेत, एक आणखीन कुठलं तरी आहे. ही सगळी आपण पाडली. त्यांच्या अनेक मिसाईल आपण पाडलेले आहेत. त्यात मिसाईलची तर फारच विलक्षण कहाणी आहे. होशियारपूरमध्ये त्यांचं एक मिसाईल जे पाडलं ते चीन निर्मित PL-12 असं त्या PL-15 हे त्या मिसाईलचं नाव आहे. आता ते पांढऱ्या रंगाचं मिसाईल आहे, ते आपल्याला दिसेल याच्यात. तर ते पडलं होशियारपूरच्या जवळ, म्हणजे अमृतसर आणि पंजाबमध्ये. अमृतसरमध्येही पडलं, होशियारपूरच्या इथे एका शेतात पडलं, पण त्याचा स्फोटच झाला नाही. आपण नेहमी म्हणतो ना, चायनीज माल घेतला की त्याला विचारलं चायनीज मालला की इसकी गॅरंटी क्या है, तर तो म्हणतो चलेगा तो चांद तक नहीं तो घर तक. म्हणजे गॅरंटी काही नसते. मिसाईलमध्ये सुद्धा चीनच्या वस्तूंची अशी गॅरंटी नाही, त्यांच्या विमानामध्ये सुद्धा त्यांची गॅरंटी नाही. आणि पुन्हा ते सोपवलं या पाकिस्तानच्या अर्धवट लोकांकडे की ज्यांना हे सगळं वापरायचं तंत्रज्ञान तरी कळतं आहे की नाही याबद्दल शंका यावी. आणि त्यांचं ते मिसाईल आता पडलं आहे, ते फुटलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या पोलीस दलांनी आणि सैन्य दलांनी त्याचं आता ॲनालिसिस सुरू केलं की हे कसं बनवलं आहे. म्हणजे ते रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्याची तोड आपल्याला काढता येईल. हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे आपण तऱ्हेतऱ्हेच्या आपल्या सगळ्या विमानतळांवरती अँटी एअरक्राफ्ट गन ज्या असतात, विमानवेधी तोफा किंवा मिसाईल विरुद्ध लढण्याची तंत्र, ती सगळी तंत्र काही आता मी आपल्याला सांगत नाही, अनेक प्रकार त्यात असतात. पण त्या सगळ्यांचा अतिशय चांगला उपयोग झाला आहे. परंतु हे जेव्हा भारताच्या सैन्याला कळलं की आपल्यावरती हल्ला करतायत, तेव्हा तातडीने काल सकाळी लाहोरची जी एअर डिफेन्स यंत्रणा आहे तीच आपल्या सैन्याने मोडून काढली. एअर डिफेन्स यंत्रणेमध्ये AWACS यंत्रणेचा पण समावेश आहे. म्हणजे अर्ली वॉर्निंग सिस्टीम त्यांची जी असते, रडार सिस्टीम, ती पण आपण उद्ध्वस्त केली. याचा अर्थ असा, लाहोर आणि सियालकोट दोन्ही ठिकाणची आपण उद्ध्वस्त केली आहे, रावळपिंडीची पण उद्ध्वस्त केली आहे. याचा अर्थ असा आहे की आपण आता केव्हाही जाऊन त्यांच्यावरती कुठल्याही शहरात मिसाईल टाकू शकतो, बॉम्बिंग करू शकतो. आणि आज थोड्या वेळापूर्वी भारताच्या फॉरेन सेक्रेटरीने म्हणजे विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग या एअरफोर्सकडनं आणि कर्नल सोफिया कुरेशी या सैन्याकडनं, या 2 प्रवक्त्या होत्या. आणि दोन्हींनी सांगितलं की आपण 4 पाकिस्तानच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवरती, लक्षात ठेवा यावेळेला आर्मीच्या इन्स्टॉलेशनवरती अचूक प्रहार केलेला आहे. अचूक प्रहार हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे, कारण आपण पिनपॉईंट त्यांना मारतोय. आपण नागरिकांच्या जीवाच्या मागे नाही आहोत, हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. की भारताने पूर्वीपासून सांगितलं आहे आमची लढाई टेररिस्टांशी आहे. आणि टेररिस्ट मारले, जसं त्या मसूद अझरचं सगळं कुटुंबच मारलं आहे, 14 लोकं मेली. काय मोठं कुटुंब आहे, लहान कुटुंब सुखी कुटुंब आपण म्हणतो, पाकिस्तानात उलटेच कार्यक्रम चालतात. त्यामुळे मोठं कुटुंब आणि ते मारलं आपण. तर त्याच्या ज्याला जनाजा म्हणतात की त्यांच्या अंत्ययात्रेला सैन्याचे लोक उपस्थित होते आणि त्यांच्या शवपेट्या या सैन्याच्या पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेल्या होत्या. आपण ताबडतोब हा मुद्दा परराष्ट्रात सगळ्या परदेशी लोकांपुढे घेतलेला आहे की याचा अर्थ सैन्य आणि
दहशतवादी यांच्यात काही फरक नाही आहे. पाकिस्तानी सैन्य नुसतं दहशतवादाला मदत करतं असं नव्हे, त्यांचेच लोक दहशतवादी आहेत, दहशतवाद्यातले लोक सैन्यात आहेत. आणि मुल्ला मुनीर तर आपल्याला माहितीच आहे की तो एकूण कट्टर मुसलमान आहे आणि मुख्य म्हणजे कट्टर दहशतवादी आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला आज संध्याकाळी आत्ता मीटिंग व्हायची आहे की IMFकडनं पाकिस्तानला $1 बिलियन लोनचा हप्ता मिळायचा आहे. एकूण $7 अब्ज त्यांना मिळायचे. त्यातला पहिला हप्ता आत्ता मिळायचा आहे, दुसरा हप्ता मिळायचा आहे. आपण IMFकडे सांगितलेलं आहे की हे दहशतवादी लोक आहेत, यांना तुम्ही पैसे दिले की याचे शस्त्र ते घेतात आणि निरपराध नागरिकांवरती त्याचा प्रहार करतात, जसं त्यांनी परवा पहलगामला केलं. हा आपला मुद्दा खूप स्ट्रॉंग झालेला आहे. शक्यता अशी आहे की आज IMF त्यांना कर्ज नामंजूर करेल. नामंजूर केलं की त्या देशामध्ये खायला पैसा नाही आहे, लढायला बॉम्ब नाही आहेत, पेट्रोल घालायला पेट्रोल नाही आहे त्यांच्या हत्यारामध्ये, टँक्समध्ये वगैरे. त्यामुळे लढाईचा परिणाम काय होणार आहे आपल्याला माहीतच आहे. आणि भारताने आता त्यांच्या शहरांवरती 10 पाकिस्तानी शहरांवरती आपण त्यांच्या हल्ले केलेले आहेत. त्या 10 शहरांची यादीच जर बघितली तर लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी ही पाकिस्तानातली पंजाबातली शहरं, भवालपूर हे पंजाबातलं शहर, मुझफ्फराबाद, आणखीन कोटली ही दोन्ही POK पाक ऑक्युपाईड काश्मीरमधली शहरं, आणि क्वेटा हे बलुचिस्तानमधलं शहर, या ठिकाणी भारताने हल्ला केला आहे. भारताच्या नौदलाने सुद्धा यावेळेला त्यात खूप भाग घेतला आहे हल्ल्यामध्ये. भारताच्या नौदलाने कराची बंदरावरती हल्ला केला आहे. तसंच कराची ते ग्वादर याच्यामध्ये जी एक बंदर आहे त्याचं नाव आहे ओरमोरा. ओरमोरा या बंदराचं वैशिष्ट्य असं की तिथे पाकिस्तानच्या सबमरीनचा बेस आहे आणि ओरमोरा हे बंदर अतिशय प्रसिद्ध, जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. अलेक्झांडर जेव्हा भारतामधनं परत गेला, त्यांनी पोरसची लढाई जिंकली पण चंद्रगुप्ताची लढाईची त्याची हिंमत नव्हती मौर्य साम्राज्याशी, म्हणून तो परत गेला, तो समुद्रमार्गे गेला. तो ओरमोरा येथे थांबला होता. त्याचा ओरमोज नावाचा एक जनरल तिथे मरण पावला, म्हणून त्या गावाचं नाव ओरमोरा त्याच्या सन्मानार्थ ठेवलेलं आहे. म्हणजे किती गोष्ट ख्रिस्तापूर्वीसुद्धा 350 वर्षापूर्वीची ही कहाणी मी सांगतो आपल्याला. तर असं ते ओरमोरा बंदर, त्याच्यावरती सुद्धा आपण हल्ला केला आहे. आपण नुसता कराचीवर हल्ला केला नाही, ओरमोरावरही हल्ला केला. आणि कराचीवर जो हल्ला केला तो आपलं INS विक्रांत तिथे अरबी समुद्रामध्ये आहे, सिंधू सागरामध्ये, आणि त्या INS विक्रांतमध्ये 40 विमानं आहेत. त्या विमानांनी जाऊन कराची बंदर उडवले, प्लस मिसाईल्स पण वापरलेली आहेत. आणि कराची बंदरावरती एकदा हल्ला झाला की पाकिस्तानची बाहेर जाण्याची जागाच खुंटते. ग्वादर त्यांच्या हातातनं गेलेलंच आहे. कारण हे सगळं होत असताना बलूच लिबरेशन आर्मीनी पाकिस्तानवरती फार मोठी आघाडी घेतली आहे. असं सांगण्यात येतं की क्वेटा आता त्यांनी जिंकलेलं आहे. त्यामुळे क्वेट्यातनं क्वेटा ही राजधानी आहे बलुचिस्तानची, क्वेट्यातनं त्यांनी पाकिस्तानी सैन्याला हाकून लावलेलं आहे आणि पाकिस्तानी सैन्य रडत परत येत आहे. बरं, परत येणं तरी सुखाचं आहे का? कारण उत्तरेकडनं TTP जो आहे, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, हा पठाणांचा जो हल्ला आहे तो सुद्धा उत्तरेकडनं अतिशय जोमाने आता सुरू झाला आहे. आताच त्यांनी पाकिस्तानचे 10 आणि 20 आणि 25 असे सैनिक मारलेत. बलूच लिबरेशन आर्मीनी तर पाकिस्तानच्या सैन्याच्या 6 गाड्याच उद्ध्वस्त केल्या आहेत आणि त्या उद्ध्वस्त करताना त्यातले सैनिक अर्थातच पूर्णपणे मरण पावलेले. बलूच स्वातंत्र्य दिन आता काही फार लांब नाही आहे. त्यांनी तर, मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी तर भारताला सांगितलं आहे, आम्हाला तुम्हाला सामीलच व्हायचं आहे, आम्हाला या पाकिस्तान दलितांकडे राहायचं नाही, स्वतंत्रही राहायचं नाही, आम्हाला तुमचा प्रांत म्हणून घ्या. काय होईल ते बघायचं. त्याच्यावरती मी पुन्हा वेगळा व्हिडिओ करणार आहे की त्यांना आपण घ्यावं किंवा नाही घ्यावं, याच्यावरती व्हिडिओ निराळाच आपल्याला करायला लागेल. परंतु आताची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान सगळ्या बाजूनी सापटीत सापडला आहे. आणि आणखीन एक पाकिस्तानचं नीच कर्म मला तुम्हाला सांगायचं आहे. हे तर अनेक गोष्टी केल्या, सिंधू करार वगैरे आपल्याला गेल्या वेळेला मी सांगितलंच होतं. परंतु या वेळेला असं लक्षात आलं आणि आत्ताच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की ज्या वेळेला आपली आणि पाकिस्तानची एअर फाईट चालू होती, मिसाईल्स डागले जात होते, तेव्हा पाकिस्ताननी स्वतःची हवाई हद्द बंद केली नाही. कोणाला? नागरी विमानांना. सौदी अरेबियाची एक नास नावाची एअरलाईन आहे, NAS म्हणून, नॅशनल अरेबिक सर्व्हिसेस काहीतरी नाव आहे तिचं. ती एअरलाईन तिथनं आली, त्यांचं एक विमान आलं पाकिस्तानमध्ये, त्याच्यात नागरिक बसलेले होते आणि ते दमामून निघून लाहोरला येत होतं. त्या विमानाला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की इथे लढाई चालली आहे, इथे येऊ नका. खरं म्हणजे असा संकेत असतो, लढाईचं जे क्षेत्र असलं, मिसाईल्स जर इकडून तिकडे जात असले तर नागरी विमानांना पूर्ण बंदी असते. पाकिस्ताननी ते मुद्दाम केलेलं नाही आहे. त्याची 2 कारणं आहेत. पाकिस्तानची अशी इच्छा होती की भारताच्या मिसाईलनी ते विमान पडावं आणि ते पडालं की जगभर पाकिस्तान बोंब मारायला मोकळा झाला असता की सौदी नागरिकांना भारतीय एअरफोर्सने टार्गेट केलं.
आणि भारत अत्यंत सावध होता. आपण जेव्हा पाहिलं ते, कारण विमानाचं काय असतं, रडारवरती त्याचं आयडेंटिफिकेशन दिसतं. आपल्याला जेव्हा ते सिव्हिल एअरलाईन दिसलं तेव्हा आपण त्याच्यावर हल्ला केला नाही. हे हमासचं टेक्निक आहे की कायम सिव्हिल लोकांच्या मागे लपून आपले दहशतवादी कृत्य चालू ठेवायची. हमासने पाकिस्तानला फार चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्या नीच माणसांनी असं केलं आहे. आता सौदी अरेबियाच्या राजदूतांनी पाकिस्तानची खरड काढली पाहिजे की आमचे पैसे तुम्ही घेता आणि आमच्या नागरिकांच्या जीवावर उठता, तुम्हाला लाज वाटत नाही आमच्या नागरिकांना बळी द्यायला. हे पाकिस्ताननी केलेलं आहे आणि आता हे सिद्ध झालेलं आहे. आणि दुसरी गंमत म्हणजे पाकिस्ताननी जे ड्रोन आपल्यावर टाकलेत ते तुर्कस्तानहून बनलेले आहेत. म्हणजे तुर्कस्तान हा सौदींचा शत्रूच आहे. मुस्लिम विश्वामध्ये तुर्कस्तान आणि सौदींची फाईट चालू आहे की कोण खरा खलिफा वगैरे त्याच्यामध्ये. तर त्या शत्रूचे ड्रोन त्यांनी वापरलेले आहेत. ते ड्रोननी सुद्धा त्यांनी हे विमान उडवायला कमी केलं नसतं. कारण त्यांनी भारतामध्ये जे ड्रोन पाठवले, सगळे काही ड्रोन आपण थांबवू शकत नाही. त्यातल्या एका ड्रोननी एक गुरुद्वारा पडलेला आहे आणि दुसऱ्या ड्रोननी एक शाळा पडलेली आहे. म्हणजे यांना काहीही लाज लज्जा नाही आहे. त्यांना नागरिक मारायचेच आहेत. आणि वरती पाकिस्तानने सांगितलं की भारतानेच हे दोन्ही नष्ट केले. आपण अर्थात त्या ड्रोनचे तुकडे आपल्याला मिळालेले आहेत. आपण पाकिस्तानचं हे पाप त्यांच्या गळ्यात बांधतोच आहोत. आणि आता आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन या नीच सरकारचा, खोटं तर सदैवच बोलत असतात, पण तुम्ही तुमचा जो रक्षणकर्ता देश सौदी अरेबिया त्यांच्या विमानाला सुद्धा बळी देणार आहात का? तर भारतावरती काहीतरी तोहमत आणायची म्हणून. भारताच्या सावधपणामुळे हे झालेलं नाही, पण भारत आता आपल्या सैन्याची आणि हल्ल्याची व्याप्ती वाढवेल हे नक्कीच आहे. सलाल म्हणून जो आपल्याकडे धरण आहे, त्या धरणातनं आपण एकदम प्रचंड पाणी सोडलं आहे चिनाबचं, कारण तिथे खूप पाऊस झाला आहे. पाणी मिळालं की ते सोडून देऊन पाकिस्तानला पुरात पण बुडवण्याची आपली युक्ती आहे, ती पण यावेळेला सफल झाली आहे. त्या सलाल धरणाच्या पुढे ते सगळे पाकिस्तानी तिथे बोंबलत सुटलेले आहेत. पाकिस्तानची परिस्थिती अतिशय गलितगात्र आपण करतो आहोत. याच वेळेला पाकिस्तानप्रेमी भारतातले जे नागरिक आहेत असे दुर्दैवाने आपले विरोधी पक्षामध्ये काही आहेत आणि त्यांची अजून शांतता, पृथ्वीराज चव्हाण आपले काय, त्यांचं अजून सुरू झालं की लढाई करू नका, शांती करा वगैरे. या लोकांना पाकिस्तानचा का पुळका आहे तो कळत नाही. पण यांचीसुद्धा व्यवस्थित समाचार यांचासुद्धा सरकारने घ्यायला पाहिजे. माझी खात्री आहे नरेंद्र मोदी सरकार तो समाचारसुद्धा घेईल. अशा प्रकारे पाकिस्तानवरती आपण सगळ्या बाजूनी घेरत त्यांना आणलेलं आहे. म्हटलं असं, वरनं TTP, डावीकडनं म्हणजे पश्चिमेकडनं बलूच लिबरेशन आर्मी, इकडून भारत, अशा सगळीकडनं पाकिस्तान सापटीत सापडलेला आहे. त्यांच्याकडे औषधं नाही आहेत, त्यांच्याकडे जेवायला आटा नाही आहे, त्यांच्याकडे बंदुकाचं तोफागोळा, त्याचे तोफगोळे नाही आहेत. ते कशाच्या जोरावर लढत आहेत परमेश्वर जाणे. त्यांच्या संसदेमध्ये त्यांच्याच एका म्हणजे पाकिस्तानची PTI पार्टी जशी आहे तशी मुस्लिम लीग नून जी आहे, PML असे पाकिस्तान मुस्लिम लीग नून म्हणजे नवाज शरीफची सत्ताधारी पार्टी, त्यांच्या एका सत्ताधारी पार्टीच्या एका संसदाने सांगितलं की हा नवाज शरीफ शुद्ध बुजदिल म्हणजे भीरू आहे आणि हा कोल्ह्यासारखा घाबरट आहे, गिदड आहे. त्याला नरेंद्र मोदींचं नाव घ्यायची भीती वाटते. तर अशा माणसाकडनं आपलं काय रक्षण होणार? त्यांनी ती गोष्टच सांगितली की कोल्ह्यांच्या सैन्याला जर सिंहाचं नेतृत्व असलं तर कोल्हे सिंहासारखं लढतात, पण सिंहांच्या सैनिकाला जर कोल्ह्याचं नेतृत्व असलं तर सिंह कोल्ह्यासारखे पाठ दाखवून पळून जातात. पाकिस्तानचं काही खरं नाही, परमेश्वरच त्याला वाचवलं तर वाचवेल अशी त्यांनी तिथे हाळी दिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानी संसदेमध्ये सरकारवरती राग आहे. पाकिस्तानी लोक अजून इम्रान खानच्या नावाने ओरडत आहेत की त्याला मोकळं करा म्हणजे आता इथे काहीतरी नीट गोष्ट होईल. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सैन्यामध्ये 2 भाग पडलेले आहेत. मुनीरला अटक केल्याची वार्ता सध्या आली आहे. पाकिस्तानमध्ये सगळ्या बातम्या येत नाहीत कारण पाकिस्तानमध्ये इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे. मुनीरला अटक केली आणि त्याच्या जागी साहिर शमशेद मिर्झा हा नवीन जनरल सूत्र सांभाळेल अशा वार्ता आहेत. नवीन जनरल हा मुनीरसारखा कट्टर इस्लामी किंवा हाफिज वगैरे नाही आहे. मुनीरनीच आपल्याला या संकटात टाकलं, कारण मुनीरनीच ही सगळी पहलगामचा हल्ला प्रायोजित केला होता. हे सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लोक आता मुनीरच्या जीवावर पण उठलेले आहेत. त्यामुळे मुनीरसुद्धा लपून बसलेला आहे आणि दहशतवादी तर आपण मारतच चाललेलो आहोत. हे युद्ध किती लांबेल हे आत्ता तरी सांगता येत नसलं तरी येत्या काही दिवसात या युद्धाचा रंग पूर्णपणे क्लिअर होईल की भारत आणि पाकिस्तानला इतकं ठोकलं आहे की पाकिस्तान आता देमाय धरणीठ्या झाला आहे. त्यांचा डिफेन्स मिनिस्टर
ख्वाजा आसिफ तो काय वाटेल ते बोलतो. त्यांनी भारताची 5 विमानं पाडली असं CNN ला सांगितलं. CNNची जी वार्ताहर होती ती म्हणली तुमच्याकडे काय पुरावा आहे? तर म्हणलं सोशल मीडियावरती आलंय. म्हणजे डिफेन्स मिनिस्टर सोशल मीडियावरती काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी आल्या त्या त्यांच्याच माणसांनी टाकलेल्या असतात. त्याच्या जोरावरती आपल्याला सांगतो की हे पडलं. हे काही खरं नाही आहे. पाकिस्तानचं आता एकूणच काही खरं नाही आहे. असले बालिश डिफेन्स मिनिस्टर आणि असे घाबरट पंतप्रधान ज्या देशात आहेत त्या देशाची आता परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे, याच्यात काही शंका नाही. आणि आणखीन शेवटची गोष्ट सांगतो. काल अशी वार्ता होती की कराची एअरपोर्टवरून 4 प्रायव्हेट विमानांनी उड्डाण केलेलं आहे. यांचे नेते आणि जनरल्स आता पळायला लागलेले आहेत. बघूया पुढे काय होतं ते. आपण मात्र सावध असलं पाहिजे, कारण हे जाता जाता आपल्यावरती काहीतरी बॉम्ब हल्ला वगैरे करणारच नाही असं सांगता येत नाही. सावध पण सोडता कामा नये आणि पाकिस्तानला ठोकतच राहिलं पाहिजे. जितकं त्यांना आपण ठोकू, आपण BLA आणि PTI हे सगळे मिळून त्यांना ठोकतील तेव्हा त्यांची प्रगती तर थांबेलच. आणि आपल्या प्रगतीचं शेवटी जाता जाता एक सांगतो की भारताने मोठ्या अर्थव्यवस्थेच्या शर्यतीमध्ये जपानला मागे टाकलेलं आहे. आपण आता 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेलो आहोत. आपल्यापुढे फक्त सध्या जर्मनी, चीन आणि अमेरिका आहेत. जर्मनीलाही आपण मागे टाकू येत्या वर्षामध्ये, हे जवळजवळ खात्रीच आहे. असो, हे सगळं व्हायचं असेल तर हे युद्ध लवकर आटपतं घेतलं पाहिजे. युद्धात पाकिस्तानचा कणा मोडला पाहिजे आणि आपलं जे POK आणि गिलगिट बाल्टिस्तान आहे ते आपल्याकडे घेतलं पाहिजे. बलुचिस्तान सेपरेट झाला पाहिजे. खैबर पख्तूनख्वा वेगळा झाला पाहिजे. हे तुटकं फुटकं मोडकं टुडकं पाकिस्तान राहिलं की आपण सुखाची झोप घेऊ शकू. असो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे. या आधीच्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.